आपण मार्केटचा विषय निघाला म्हणून मी मार्केटकडे येतो, कारण पाकिस्तानला पाठिंबा देणारा सगळ्यात मोठा इस्लामिक राष्ट्र हा तुर्की म्हणून समोर आला. तुर्कीने त्यांना अत्याधुनिक शस्त्र पुरवली, आर्थिक मदत केली आणि इतकंच नाही, डिप्लोमसीच्या लेवलवर पण जी मदत अपेक्षित होती ती करण्याचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीमध्ये तुर्कीबद्दलचं मत आपण जाहीरपणे काही मांडलं का या दौऱ्यामध्ये? बघा, तुर्की हा असा देश आहे, तो पण मुस्लिम कंट्री आहे. तो सगळ्या बाकी मुस्लिम्स कंट्रीजला, पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल, बांगलादेश असेल, मलेशिया असेल, आजूबाजूचे जे आपले सगळे देश आहेत, मॉलडीव्स आहे, या सगळ्या देशांना इन्फ्लुएन्स करण्याचं काम करणार साहजिकच आहे. कारण की भारत हा सगळ्यात आता सुपर पॉवर बनण्याच्या दिशेने आहे, चौथी मोठी अर्थव्यवस्था बनलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये तुर्की जी आहे, याचं पहिल्याचं ओटोमन अंपायरपासूनचं स्वप्न आहे खलिफा बनण्याचा विषय, तर त्यांना ते त्या दृष्टिकोनातून ते त्यांची पावलं टाकतायत. तर जेव्हा तुर्की ही डिप्लोमॅसी करते तेव्हा भारताला ही डिप्लोमॅसी करणं गरजेचं होतं. मुस्लिम राष्ट्रांमध्ये जाऊन बघा तुम्ही, आता हे पूर्ण डेलिगेशन्स घेतले, मॅक्झिमम मुस्लिम राष्ट्र आम्ही इथे टार्गेट केलेले आहेत की जे मुस्लिम राष्ट्र प्रोग्रेसिव्ह आहेत. अगदी भारतासारखे, भारत आज प्रोग्रेसिव्ह आहे, सेक्युलर आहे. तसेच हे मी पण तुम्हाला सांगतो की सियरा लिओन हा गरीब देश जरी असला तरी तिथे विचार प्रोग्रेसिव्ह आहेत त्यांचे खूप. तर अशा देशांना जेव्हा आपण पाकिस्तानबद्दल UN जेव्हा टेररिझम कशा प्रकारे पाकिस्तान पसरवण्याचं काम करतो, क्रॉस बॉर्डर टेररिझम करतो, त्या परिस्थितीमध्ये हे सगळे मुस्लिम नेशन्स पण ज्याचा OICचा ज्या OICच्या आडून एवढ्या वर्ष पाकिस्तानला स्वतःला एक शील्ड मिळाली, ती शील्ड भविष्यामध्ये मिळू नये याच्यासाठी देखील हे सगळे OIC नेशन्स आम्ही टार्गेट केले, मुस्लिम नेशन्स.